सर्वात आधीचं स्वागत आहे तुमचं माझ्या चॅनलवर। आज मी बनवणार आहे अगदी सोपी साधा कोणी पण बनवू शकेल असं टेस्टी रेसिपी आहे। खूप छान आहे। सकाळच्या डब्यात म्हणावं की सायंकाळच्या वेळी किंवा दुपारी एरवी कधीही खाऊ शकता, प्रवासात पण नेऊ शकता आणि हेल्दी पण आहे। सर्वात आधी तर मी 4 चमचे मोठ्या चमच्याने तेल घेतले आहे, त्याच्यामध्ये 1 चमचा मोहरी आणि जिरे घेतले। तसंच मी 2 हिरव्या मिरच्या कापून घेतलेल्या आहे, 2 लसणाच्या कळ्या सोलून त्याची कट करून कढीपत्ता पण घेतलेला आहे थोडासा। आता बघा त्याला व्यवस्थित होऊ देते। शेंगदाणे घेतले 1 वाटी। आता शेंगदाणे हे हिरवी मिरची वगैरे झाली की शेंगदाणे टाकणार, शेंगदाणे पण होऊ देणार आहे। खूप छान आहे रेसिपी, तुम्हाला फार आवडेल। खूप सोपी आहे, कोणी पण इझिली फटाफट बनवू शकते, वेळेवर बनवू शकते, इतकी सोपी आहे। बघा तिखट घेतलं, मीठ घेतलं, हळद घेतलं। आता बघा सगळीकडे रागी ममरा अवेलेबल असतो, तो तुम्ही आणा, खूप छान असतो, टेस्टी होतो। त्याचं एक प्रकारचं भडंग म्हणा, खूप छान होतं। बघा मी व्यवस्थित त्याच्यात 200 ग्रॅम ममरा घेतला आहे, रागी ममरा आहे हा। मी त्याच्यामध्ये टाकला आणि व्यवस्थित शेकून राहिली। शेकताना मी थोडं सिमवर केलेलं आहे आणि तिखट मीठ हळद टाकताना मी गॅस बंद केलेला, पुन्हा चालू केला, कारण हळद जळून जाते लागलीच, मग त्याचा कलर बदलून जातो म्हणून। बघा व्यवस्थित आता मी शेकून, बघा आता मी व्यवस्थित शेकते, सिमवर गॅस ठेवला आहे, हळूवार शेकते। तुम्ही जास्त क्वांटिटीमध्ये बनवून ठेवा, तो काही मऊ पडत नाही, काही नाही, व्यवस्थित राहतो। असंही नाही की एअर टाईट कंटेनरमध्येच ठेवायचं आहे तुम्हाला। खूप छान आहे, घाईचा मुलांच्या टिफिनमध्ये देऊ शकता, कधी एरवी दुपारच्या वेळी खाऊ शकता, अनेक ऑप्शन्स आहे। पण संपतो खरा, खूप स्पीडनी संपतो। बघा रेडी झालेलं आहे, खूप टेस्टी बनतो आणि रागी नाचणी म्हणजे हेल्दीच असतं, आता सगळीकडे अवेलेबल आहे, तर तुम्ही बनवा। मी याच्यामध्ये 1 वाटी शेव ॲड केलेले आहे, माझ्याकडे शेवभुजी होते, म्हणून तुम्ही बनवा आणि मला सांगा तुम्हाला ही रेसिपी कमेंट्स बॉक्समध्ये नक्की कमेंट्स द्या।